हर्षदा माणिक चौधरी। तर आज मी एक पात्री नाट्य अभिनय सादर करणार आहे। हॅलो, हा काय ग आराध्या, खेळायला? नाही नको, मम्मी येऊ देत नाही। बरं, विचारून बघते। हा ठेव। हा मम्मी, मी खेळायला जाऊ का? नको, बाहेर वातावरण कसं आहे तुला माहिती आहे ना। मम्मी काही होत नाही, जाऊ दे ना। नाही नाही म्हणजे नाही, एकदा सांगितलेलं कळत नाही का? बरं नाही जात। आता मम्मी तर नाही म्हणते, आता मलाच काहीतरी करावं लागणार। हा, मी ना मम्मीला सांगतच नाही, अशीच निघून जाते। आराध्या, तू एवढ्या गर्दीत काय बरं थांबलीस? असंच। तुला माहित नाही का सध्या कोविड-19चं किती महाभयंकर वातावरण आहे? नाही काय होत नाही, चल आपण माझ्या घरी जाऊयात खेळायला। हा चल। काय झालं हर्षदा, तू इथेच थांबलीस? आराध्या, मला आधी हात धुवायला सॅनिटायझर दे। का ग, चल ना। नाही, मला पण आधी सॅनिटायझर दे आणि तू पण सॅनिटायझरने हात धु। बर, हा दे। हा चल आता। हा हर्षदा, तू काय म्हणत होतीस? बर आराध्या, आपण खेळायचं बाजूला राहू दे। मी तुला एक काहीतरी सांगणार आहे। हा सांग। हा आराध्या, तर तुला माहितच आहे की आता कोविड-19चं वातावरण चालू आहे। हा माहिती आहे ना। हा ना, तर आपल्याला पोलीस आणि डॉक्टर यांना आपल्याला मदत करायची आहे की नाही? त्यांना आपल्याला साथ द्यायची आहे की नाही? हो, द्यायची आहे ना। हा, तर आता मी काय सांगते त्याकडे लक्ष दे। हा, तर आपल्याला त्यासाठी काही नियम पाळावे लागणार आहेत, जसं की जास्त गर्दीत नाही जायचं, हे की नाही? तर जास्त गर्दीत नाही जायचं की जसं की तू गेली होतीस मगाशी, मला फोन लावल्यानंतर तू गर्दीतच उभी होतीस। हो। हा, आणि आणखी एक नियम, आपण समजा बाहेर गेलो तर बाहेरून घरी आल्यानंतर स्वच्छ पाण्याने सॅनिटायझरने हात धुवायचे, जसं की तू मगवा धुवत नव्हतीस। हो ग, बरोबर आहे तुझं। हा, तर आराध्या, तू हे 2 नियम चुकलीस, पण असे बरेच काही नियम आहेत ते आपल्याला पाळावे लागणार आहेत। हो ग हर्षदा, मला हे माहीतच नव्हतं, यापुढे मी सगळे नियम पाळणार। हा छान। तर आता आराध्या, इकडे बघ की आता आपल्याला कोविड-19ला हरवण्यासाठी तू माझी साथीदार बनलीस। तर आता तू अशी जशी माझी साथीदार बनलीस, तसं तर प्रत्येकाने आपल्या सगळ्यांना समजा एकमेकांना साथ दिली तर आपण या कोविड-19ला हरवणार आहोत की नाही? हो, आपण या कोविड-19ला नक्की हरवणार।